उपीट बनवण्यासाठी घ्यायचे कट करून गाजर, कट करून टोमॅटो, कोथिंबीर, कट करून मिरच्या, कढीपत्ता, कट करून कांदे, शेंगदाणे, भाजलेली डाळ. आता कढई घ्या, तिला छान प्रकारे तापवा, त्याच्यामध्ये तेल ऍड करा आणि आपला रवा ऍड करून चांगल्या प्रकारे भाजायचा आहे आपल्याला रवा. आता इथं चांगल्या प्रकारे म्हणजे एकदम स्लो गॅसवर ब्राऊन होतोपर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे. आता हा रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये. आता परत तेल ऍड करून घ्या, मोहरी तडकून घ्या, जिरे टाका, कढीपत्ता टाका आणि हे मिश्रण चांगलं तडकवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचप्रमाणे शेंगदाणे टाकायचे, शेंगदाणे खूप छान रीतीनं भाजून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला मिरची टाकायची, मिरची पण भाजून घ्या. आता ही फुटाण्याची डाळ, जी भाजलेली डाळ आहे, बारीक कट केलेला कांदा टाकून हे पण मिश्रण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिश्रण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे ब्राऊन होतोपर्यंत. आता टोमॅटो ऍड करून हे पण चांगल्या प्रकारे भाजून घ्या. आपण कट केलेले गाजर पण टाकून घ्यायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण, ह्या भाज्या खूप टेस्टी असतात, पोषक असतात, ह्या चांगल्या प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत. आता आपण भाजलेला जो रवा आहे तो पण टाकून घ्यायचा आहे. हे चांगलं मिश्रण एकत्रित करून मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे चांगल्या प्रकारे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता गरम पाणी टाकायचं आहे. इथं गरम पाणी टाकल्यानंतर ते पण असं झाकून मारायचं आहे आणि त्याचनंतर आपला जो उपमा आहे तो रेडी आहे. आता हा उपमा आपण कधीही खाऊ शकतो. टेस्टी उपमा, खूप इझी रेसिपी आहे, झटपट तयार होते. आता काही लोकांना याच्यामध्ये गुळ किंवा साखर आवडते, तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. आपला उपमा रेडी आहे खाण्यासाठी. प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.